पाठीराखा असतो. भक्त प्रल्हादाचा पाठीराखा विष्णू भगवंत होते. त्या द्रौपदीचा पाठीराखा साक्षात कृष्ण भगवंत होता. तसंच त्या द्रौपदीचा सीता मातेचा सुद्धा कैवारी होता. दादा कोण होता? कोण होता म्हटलं महाराज? हनुमंताची कैवारी, हनुमंताची कैवारी. काय केलं म्हटलं महाराज? सोन्याची गंगा होती. सर्वापायी राख रांगोळी झाली. तुमचे माझे 2-5 एकर कांदे यंदा चांगली ठोकली. त्याचं कारण फक्त पाप आहे. कांद्याचे दर 2 लाख झाले आणि मारुतीच्या मंदिराला 2,000 द्यायची जोर होता. तुमच्या गावात शेत असतील धान सोड असतील. आमच्याकडे आहे नाले काही धाम. तुमच्या गावात येत असतील लोक. सगळ्या महाराज आतापर्यंत देव कोणाला कळाला नाही. देव कोणालाही कळाला नाही. देव म्हणावं कोणाला काहीच कळत नाही. देव देवर कोणा म्हणावे वर्मकडे नागुरुके, वर्मकडे नागुरुके, नागुरुके. देव तो देवच्या बाजूला पुराला पाऊल मावले. आतापर्यंत देव कळाला नाही. देव म्हणावं तरी कुणाला? म्हणावं महाराज. विष्णू देवाला देव मानता बघ वृंदावनी कानात. ब्रह्म्याला तुम्ही देव म्हणता पुढची कन्या त्याला का देव म्हणावं कोणाला? खूप आहे अनेक उदाहरणं देण्यात होते महाराज. देव म्हणावं कोणाला म्हणावं? राम रायाला जेव्हा म्हणता रावणाला काले,
जनार्दन स्वामी गुरु आमचे धर्माचे आई बापाने दिलं जोडे, बापाने घरी मुळे. बापाने दिलं जोडे, बापाने घरी मुळे. बघा राजाओ, देवाची किती पाय दाबा, देवाची किती पाय दाबून मालिश करून सेवा करा, त्याच्यात पुण्य भेटणार नाही. फक्त एका आईच्या आणि बापाच्या पायाला हात लावा. पंढरपूरचा पांडुरंगाने जेजूरच्या खंडोबाच्या घरात येईल. वा. खंडोबा घरामध्ये काय आहे, आपल्या देवाने खूप चांगल्या दोन उदाहरणं आहे. फक्त एकच करा, आई बापाच्या नावानं दान धर्म करा. धर्म केलेला मोक्ष पदाला जागा चांगली मिळेल. धर्म इतकी ताकद कशातच नाही. धर्म करा, धर्म ताकद कशात नाहीये. आज इथं जाधव कुळामध्ये जागरणाचा कार्यक्रम होता, त्या निमित्ताने अन्नदान केले. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला जातो, टेबल खुर्चीचं जेवण असतं. टेबल खुर्चीचं सुपारीला जा, लग्नाला जा. आता लोक 10वेला सुद्धा टेबल खुर्ची लावतात जेवणासाठी. पूर्वी अखंड हरिनाम सप्ताह असायचा. आता पंगत पाहायला राहिली नाही. पंगत ज्याची बायको घरात तोच जेवणार, बाकीच्या नवर टाचा करून फेकेतून पाहत त्यांचं चाललंय. पहिली 12-14 माणसं जेवायला बसायची, एकटीबाई वाढायची. किती माणसं? 12-14 माणसं घरामध्ये जेवायला बसायचे आणि एकटीबाई वाढायची. आता बाई वाढाय राहिली, लोटून देती. पुढे गेम खाय पंगत राहिली नाही महाराज. पूर्वी अखंड हरिनाम सप्ताह असायचा. आजही आहे. गल्लीमध्ये बंदी बसायच्या गल्लीत. पूर्वीची बाई आवर्जून म्हणायची, काय म्हणायची म्हटलं महाराज, पहिल्या पंगती वाढीचे पात्रे. पहिल्या पंगती वाढीचे पात्रे.
आणि पांडुरंगाच्या गळ्यात मावली तुळशीची माळ आहे. सदैव आहे, सदैव. हो, सदैव कधी जाऊन बघा आपल्या गळ्यात घालायला अडचण नाही, पण माळ कधी घालावी? कधी घालावी म्हटलं महाराज. दारामध्ये तुळस असेल तर. तुळशीची माळ गळ्यामध्ये घालण्याचे खूप फायदे आहे. लॉकेट जर घातलं ना, लॉकेट केसावाने, तर माणूस कॉलरच्या वरतून ठेवतो. खरंय. चार लोकांनी पाहावं, विचारावं. एखाद्या बाईला एवढं बारीक जरी केलं ना एखादा दाग, तरी ती बाई पदराच्या वरून ठेवते. चार बायांनी मला विचारावं केवढ्याला केला, किती ग्रामचा आहे, किती तोळ्याचा आहे, कशासाठी महाराज? माळीमध्ये 108 मणी असतात. 108 असतात, 108 मणी असतात. त्याचं कारण असं आहे, त्या माळीमध्ये 27 नक्षत्र आणि 4 दिशा असतात. 27 नक्षत्र आणि 4 दिशा असतात. 27 गुणिले 4 108 होतात. म्हणून माळीमध्ये 108च मणी असावे. पण ते कधी दारामध्ये तुळस असेल तर. खूप 50-50 लाखाचे बंगले बघितले हरिभाऊ, 50-50 लाखाचे बंगले पाहिले केदूदाजी, पण तुळस नाही, बादलीच तुळस. कशात? बादलीत. आपला ग माणूस मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम असतो. वाळू घेऊन जातो. कशात? बाकी आंघोळीला. तुळस बादलीत लाज नाही वाटत का आपल्याला? बादलीत तुळस ठेवतात का? पहिले खेडोपाडी शौचालयात सुद्धा बादली होती, छोटी 2 लिटरची. बादली तुळस नाही ठेवू, आणि तिचा कंटाळा सुद्धा करू नये. या तुळशीचा कंटाळा करू नाही. जेवण ठेवाली अण्णा जेवण ठेव सगळं आपल्यासाठीच आहे. बाईला जर सुख पाहिजे असेल तर दिवस उगवायच्या तुळशीला पाणी घालावं. तिचा नवरा जर दारू पित असेल तरी दारू बंद करी तो काही दिवसात. फक्त सकाळी तुळशीला पाणी घाल. वरून पायाला सांगत येतो निम्या निम्या रात्री येतो. कसं सुख भेटेल तुला? दिवस उगवायच्या तुळशीला पाणी